डहाणू नाही, लॉंग मार्चमध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा उतरणार आहेत. त्यांच्या या लॉंग मार्चमध्ये कोणकोणत्या मागण्या घेऊन महिला कार्यकर्त्या या लॉंग मार्चमध्ये उतरणार आहेत ते जाणून घेणार आहोत आपण. आपल्यासोबत काही कार्यकर्त्या जोडलेल्या आहेत. सर्वप्रथम आपलं नाव? मी प्राची हातिवलेकर, जनवादी महिला संघटनेची मी महाराष्ट्र राज्याची सेक्रेटरी आहे. नेमकं कोणकोणत्या मागण्या घेऊन महिला या लॉंग मार्चमध्ये उतरणार आहे? हा 19 जानेवारीचा जो लॉंग मार्च आहे त्या वर्षानुवर्षाच्या आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याची सगळी यादी आम्ही दिली आहे. त्याच्यासाठी यापूर्वी वेगवेगळे लढे आम्ही वेगवेगळ्या पातळीवर केलेले आहेत. तालुका पातळीवर असतील, जिल्ह्याला सुद्धा 2 वर्षापूर्वी रेशन आणि पाण्याच्या मागणीसाठी 12,000 महिलांनी आम्ही आमच्या जनवादी महिला संघटनेच्याच झेंड्याखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला होता. 3 तास आम्ही कोंडून ठेवलं होतं अधिकाऱ्यांना. तेव्हा आमच्या काही मागण्या सुटल्यात, पण त्यानंतर घरकुलाचा प्रश्न आहे, पेसाच्या नोकर भरतीचा, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, शिक्षणातून महिलांचा, खास करून आमच्या आदिवासी वस्तीतल्या मुलींचा जो टक्का कमी होतोय तो प्रश्न आहे. हे वेगवेगळे प्रश्न घेऊन हा निकराचा लढा, म्हणजे आता कंटाळून वैतागून की खूप एकटं वेगवेगळ्या तालुक्यात लढून झालंय, एक जोरदार धक्का आम्हाला. आणि निवडणुकीचा काही याला संदर्भ नाही आहे, जीवन मरणाचा हा महिलांचा प्रश्न आहे. त्यासाठी आमची ही ठाणे पालघर जिल्ह्याची जी लिडरशिप आहे, म्हणजे जिल्हा कमिटी आमची, ती आज मीटिंग इथे चालू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यातल्या आमच्या नेत्या आल्या आहेत, त्या सगळ्याच तुमच्याशी बोलतील. याच्यामध्ये सुनीता शिंगडा आमच्या जिल्ह्याच्या सेक्रेटरी आहेत, सविता डावरे उपाध्यक्ष आहेत, स्मिता वळवी, नंतर वाड्याच्या आमच्या नेत्या आहेत नैना गिंभल, प्रतीक्षा गुलाब, ताई बेंदर, विक्रमगडच्या आमच्या नेत्या आहेत. या सगळ्याच जणी आम्ही आज तयारीसाठी इथे जमलो आहे की कसं महिलांपर्यंत, म्हणजे आमच्या बैठका सुरू आहेत, पण तरी कुठल्या गावातून नियोजन एक लागतं ना, कशा येणार, कारण महिलांनी 2 दिवस घर सोडून यायचं म्हणजे घरापासून, घरची व्यवस्था करण्यापासून नियोजन लागतं. त्या नियोजनाची आमची ही बैठक आहे. तर सगळ्याच जणी तुम्हाला सांगतील त्याबद्दल. मित्रांनो, भरपूर असे प्रश्न घेऊन महिला कार्यकर्त्या सुद्धा या लॉंग मार्चमध्ये उतरणार आहेत. अजून काही महिला कार्यकर्त्या आपल्याशी जोडलेल्या आहेत, त्यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत. अजून काही महिला कार्यकर्त्या आपल्याशी जोडलेल्या आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. आधी तर तुमचे नाव सांगा. माझं नाव सविता सुरेश डावरे, मी तालुका अध्यक्ष आहे. जनवादी महिलांचे असे प्रश्न आहे की रेशनिंगचा प्रश्न आहे, जे आम्हाला 35 किलो धान्य मिळालंच पाहिजे आणि जे फुकट भेटते ते पण मिळायला पाहिजे आणि जे 35 किलो धान्य आहे तेही, अशी आमची जनवादी महिला संघटनेची मागणी आहे. आणि वर्षानुवर्षे केव्हापासून जल मिशन योजना ही म्हणजे आजपर्यंत जी महिलांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे ती पोहोचली पाहिजे, म्हणून आम्ही हे 19 तारखेचा लॉंग मार्च हा यशस्वी करण्यासाठी आम्ही महिलांना हजारो संख्येने उतरवणार आहेत. माझं नाव नैना निलेश गिंबल आहे, वाडा तालुका सेक्रेटरी. महिलांचा प्रश्न तर खूप गंभीर होत चाललेला आहे. महिलांवर अत्याचार होतो आणि ह्यासाठी की जे स्मार्ट मीटर निघलेत ते तर घेऊन आम्ही बसणारच आहोत, घेऊन जाणार आहोत. आणि रेशनिंगचा प्रश्न तो पण घेऊन बसणार आहोत जोपर्यंत आमचा सुटत नाही. आणि 7/12सुद्धा नवरा बायकोच्या नावावर झाला पाहिजे. आणि भरपूर महिला आम्ही भरपूर संख्येने उतरवणार आहेत. बस तेवढंच. बोला. माझं नाव रेखा रवींद्र नानकर, जिल्हा पालघर. आणि आम्ही वन जमीनच्या बद्दल चालू आहेत. लॉंग मार्च मोर्चा घेऊन लोकांना 7/12 पण लागत नाही आणि लागले तरी 2 गुंठे 3 गुंठेचंच लागतो. त्याच्यामुळे आम्ही लोकसंख्या जास्ती घेऊन जास्ती जाणार आहेत. माझं नाव प्रतीक्षा परशुराम पाटील, जनवादी महिला संघटनेचे मी तालुका सचिव आहे. आणि माझ्या ज्या तालुक्याचे प्रश्न आहेत, जसं का वनपट्टे, तर वनपट्टे हे दोघं नवरा बायकोच्या नावावर व्हावा. तसंच त्यांचं म्हणजे ते कमी क्षेत्र आहे ते वाढवून मिळावं, ही आमची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी आम्ही पालघरला जाणार आहेत मोर्चा घेऊन लॉंग मार्च. आणि तसं लाईटीचा विषय आहे, लाईटीचं जे वाढवून म्हणजे जे बिल येते ते कमी करावं त्यांनी. त्याच्यासाठी आमचा एक म्हणजे हेतू आहे, हे या लोकांसाठी आम्ही म्हणजे लढतोय. आणि दुसरा विषय आहे की पाणी म्हणजे मिळत नाही महिलांना, तर ते महिलांना पाणी कसं मिळावं त्याच्यासाठी एक आम्ही हे घेऊन जातोय.
असे आमचे बरेच प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कसे सुटतील असं आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे. आणि दुसरा विषय आहे की तो म्हणजे जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. जय सिंगडा, मी जनवादी महिला संघटनेची जिल्हा सेक्रेटरी आहे. आणि जो 19 तारखेला जो लाँग मार्च आम्ही ठरवला पार्टीने, त्याच्यात बरेचसे मुद्दे आहेत. परंतु जे विषय आहेत रोजगार हमी योजना, त्याच्यात एक नाव वगळलं गेलं की जी रामजी झालं. हे सुद्धा आम्ही जिल्ह्याला प्रश्न विचारणार आहे. आणि जलजीवन आणि जे रेशनवरती प्रत्येकाला 35 किलो धान्य मिळालं पाहिजे, हा सुद्धा मुद्दा आहे. आणि आता राज्यात बरेचसे महिलांवर अत्याचार होतात किंवा वसतिगृह शासकीय आश्रमशाळेत होतात त्याच्याविषयी. आणि प्रत्येक आम्ही ह्या 19 तारखेच्या लाँग मार्चविषयी आम्ही आजही इथे जिल्हा कमिटी आहे आणि दररोज उद्यापासून ही आम्ही गावागावात मिटिंगा घेऊन जास्तीत जास्त महिला कशा उतरणार ह्याच्यात आम्ही लोकांना आव्हान करणार की 2 दिवस वेळ काढून नक्की तुमचे बैल असतील किंवा बकरी असतील किंवा कोंबडी असतील, ती आम्ही 2 दिवस कुठेतरी त्यांचा निचरासारखा ठेवून आम्ही नक्कीच जास्तीत जास्त महिला कशा 19 तारखेला उतरवणार ह्याचा आम्ही पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. स्वाडिया, मी जनवादी महिला संघटनेवर जिल्हा कमिटीवर काम करते. आमचा विषय जो 19 तारखेला 19 जानेवारीला जो लाँग मार्च निघणार आहे त्याच्यात आमचे 11 असे मुद्दे आहेत. 11 मुद्द्यावर आम्ही तो लाँग मार्च घेऊन जाणार आहेत. तर त्याच्यातलं बरेच असे आहेत मुद्दे, ते जनवादी म्हणजे महिलांसाठी सुद्धा आहेत आणि म्हणजे सगळ्यासाठीच आहेत. तर ह्याच्यात एक मुद्दा, मी एकच मुद्द्यावर बोलणार आहे, काही बोलले पण आहेत. तर मी स्मार्ट मीटरवर बोलणार आहेत. कारण की आपले जे महिला आहेत, आपली जो आदिवासी भाग आहे, 100% आदिवासी, पालघर जिल्ह्यामधले सगळे 100% आदिवासी भाग आहे. आणि ह्याच्यात रोजंदारीवर काम करून महिला जगत असतात. आणि त्याच्यात आता सरकारने जो निर्णय लावलेला आहे तो स्मार्ट मीटरचा. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आपण जर वीज वापरली नाही तरी 500 रुपये मीटर बिल येत असतो. तर आपण थोडीशी यूज केली तर आपण कितीतरी 1000-2000 येतात. आपली रोजंदारीवर जी महिला काम करून पोट भरत असते ती स्मार्ट बिल कशी भरणार, याच्यावर जास्तीत जास्त आम्ही भर देणार आहोत. आणि बाकीचे सुद्धा रेशनचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असतो किंवा आपल्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा रोजगाराचा प्रश्न आहे. रोजगाराचं असं आपल्याला मोदी सरकार, जी आता भांडवलशाही सरकार आहे, त्यांनी आपल्याला म्हणजे 100 दिवस आपण रोजगार देणार होते, पण त्यांनी रोजगार कसं देतो, कोणाला भेटते हे सरकारलाच ठाऊक नसतं. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्नावर आम्ही 19 तारखेला हजारो संख्येने महिला उतरणारच आहे ना, हजारो संख्येने आम्ही तिथे हे मुद्दे घेऊन जाणार आहोत. आणि जोपर्यंत आमचे हे मुद्दे घेणार नाहीत किंवा त्याचा निर्णय काही लागत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही. एवढे बोलून संपवते. माझे नाव ताई बेंदर आहे. विक्रमगड तालुक्यामधून मी जिल्हा कमिटीचे कार्याध्यक्ष आहे. हा 19 तारखेचा जो लाँग मार्च पक्षाने जो घेतलेला आहे, त्या लाँग मार्चमध्ये आम्ही महिलांना हजारो विक्रमगडमधूनही उतरवणार आहोत. कारण महिलांचे बरेचसे असे प्रश्न आहेत. आजचे हे जे सरकार आहे, या सरकारने वेगवेगळे प्रकल्प राबवले आहेत. त्या प्रकल्पामध्ये गाव, पाडे, वस्ती ही उद्ध्वस्त होत आहे, शेती उद्ध्वस्त होत आहे. ह्या शेती जे आदिवासी समाजाचं जे सन्मानाने जगण्याचं साधन आहे, जी शेती, ह्या शेतीची व्यवस्था करावी, पुनर्वसन व्यवस्थित राहण्याचं करावं. ह्या मागण्या आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्याचे पाण्याचे प्रश्न आहे. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये बरेच मोठे पाण्याचे साठे आहेत. ते पाणी स्थानिकांना न देता पाणी बाजूला नेलं जातं आहे. त्याच्यासाठी सरकार खर्च करतं आहे आणि स्थानिक महिलांसाठी आजही महिलांना दूरवर पाण्यावर डोक्यावर हांडे घेऊन जावं लागतं. आज गावामध्ये जर परिस्थिती बघितली तर ठिकठिकाणी नळ योजना ही पडीक बंद पडून राहिलेली आहे. ती त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी महिलांमध्ये केलेली आहे. आम्ही सर्व महिलांना एकच आवाहन करतो की अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न घेतलेले आहेत. त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हा आणि हा लाँग मार्च यशस्वी करूया, हे आवाहन आम्ही महिलांमध्ये केलेलं आहे.
स्मिता सुरेश वळवी, माजी नगराध्यक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना म्हणून जिल्हा सदस्य म्हणून मी काम करत आहे तालुक्याला. आणि हा जो 19 जानेवारीचा जो लॉंग मार्च पक्षाने हात दिलेले आहे, ह्याच्यामध्ये जनवादी महिला संघटनेमध्ये आमचे जे प्रश्न आहेत, अत्याचारावरील आहेत, घरकुलाचे आहेत, तसेच जे आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदची शाळा, जे शिक्षक जे रिक्त पद आहेत, हे शासनाने त्वरित भरले पाहिजेत. कारण की त्याच्यामध्ये जे शिक्षण अपुरे पडत आहेत, ते आमच्या आदिवासी भागातील मुलांना खूपच कठीण जात असल्यामुळे हे शिक्षक त्वरित भरले पाहिजेत. असा हा आमच्या लॉंग मार्चमध्ये ह्या शिक्षणाच्या बाबतीत उद्देश आहे. तो यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने नक्कीच तरुण वर्ग, महिला, किसान सभेवाले, म्हणजे जे आपण जनता होती, जनता मोठ्या संख्येने उतरेल आणि ती कशी उतरवता येईल ही आमची पूर्ण पक्षाचीच त्याच्यामध्ये नियोजन आखलेलं आहे. त्या नियोजनानुसार आमचं काम चालू आहे. तसंच मी जनतेला जे आव्हान करेन, जर आपले प्रश्न सोडवायचे असेल तर नक्कीच 19 जानेवारीला चारोटीला या. आपली शाळा बंद होऊ नये यासाठी एकजुटीने लढूया. आपली जी शिक्षक नसतील याच्यासाठी एकजुटीने लढूया आणि आपले शिक्षक मागून हक्काचे घेऊया. तसेच जे 35 किलो धान्य मिळत नाही आहे ह्यासाठी आपण लढूया आणि हे आपण नक्कीच मिळवून घेऊया. ह्याच्यासाठी सर्व जनतेने नक्कीच यावं असं मी जनतेला आव्हान करेन. जर आपण गेलो नाही तर हे सरकाराचे कान उघडणार नाहीत आणि आपण मागणी टाकणार नाही, आपण बसून राहणार नाही, तर हे शासन आपल्याला असंच अडखळवत ठेवणार आहे किंवा आपल्याला ह्याच्यापासून वंचित ठेवणार आहे. तर ह्या शासनाला, भाजप सरकारला नक्कीच आपण जागा करूया आणि आपण यशस्वी लॉंग मार्च घडवूया. धन्यवाद. ज्याप्रमाणे तरुणी या लॉंग मार्चमध्ये उतरणार आहेत, त्याच संख्येने मोठ्या प्रमाणात महिलाही या आंदोलनामध्ये लॉंग मार्चमध्ये उतरणार आहेत आणि भरपूर असे विषय त्यांनी या लॉंग मार्चमध्ये सामील केलेले आहेत. हा लॉंग मार्च यशस्वी होईल का हेच बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन आशिषसह अरविंद बेंडगा, नमस्कार.